आज राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी आजपासून त्यांनी बंद पुकारला। याचे पडसाद परभणीमध्ये देखील उमटताना दिसतात। मी सध्या परभणीच्या नवा मोंढा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जे कृषी केंद्र आहेत ते कृषी केंद्र आपल्याला बंद असले दिसतात। अशा पद्धतीनं कृषी केंद्र बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। या कृषीचा केंद्र चालकांच्या विविध मागण्या आहेत। अनधिकृत एसडीबीटी बियाणे विक्री च्या विरोधात त्यांनी ह्या बंद पुकारलेला आहे। त्याचबरोबर खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंगच्या विरोधात देखील हा बंद आहे। अशा एकूणच 7 ते 8 मागण्या या कृषी केंद्र चालकांच्या आहेत आणि त्यामुळे हा बंद जो आहे तो त्यांनी पुकारलेला आहे। कारण कंपन्यांकडनं त्यांना लिंकिंग दिलं जातं, मात्र शेतकऱ्यांना खाली जर त्यांनी खत बियाण्यांसोबत ही लिंकिंग दिली असल्यास त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि त्यामुळं ह्या ज्या काही जाचक अटी आहेत, ज्या कंपन्यांकडून त्यांच्यावरती जो अन्याय केला जातो त्या अन्यायाच्या विरोधात हा सगळा काही बंद त्यांनी पुकारलेला आहे। एकूणच या संदर्भातलं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी मार्फत सरकारला या सगळ्या कृषी केंद्र चालकांनी दिलेला आहे आणि त्यामुळं आता हा जो बंद आहे या संपाचे पडसाद मार्केटमध्ये आपल्याला दिसतात। कारण मोठ्या प्रमाणामध्ये कृषी केंद्र चालकांनी दुकानाला टाळे ठोकलेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांवरती याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसतोय। कारण खत बियाणे आता शेतकऱ्यांकडनं खरेदी केली जात आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वेगवेगळं साहित्य, औषधी असतील हे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात। मात्र आज बंद पुकारल्यामुळं शेतकऱ्यांवरती याचा मोठा परिणाम दिसून येत आहे आणि त्यामुळं हा बंद जो आहे तो लवकरात लवकर जो आहे संप जो आहे तो संपुष्टात आणावा आणि पुन्हा एकदा दुकानं उघडी करत असे शेतकऱ्यांकडनं देखील मागणी केली जाते। त्यामुळं हा संप आता पुढील किती दिवस चालतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उमरा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।